श्री क्षेत्र सरलाबेट ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा 2026 निमित्त बुधवार तारीख 15 जुलै रोजी सायंकाळी 4 ते 10 या वेळेत जनता विद्यालय रुई छत्तीसी जिल्हा अहिल्यानगर येथे वारकऱ्यांसाठी भव्य आरोग्य शिबिर व मोफत औषध वाटपाचे आयोजन करण्यात आले होते। यासोबतच वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली होती। शिबिरात डॉक्टर गोकुळ चामे, डॉक्टर गोरक्षनाथ जाधव, डॉक्टर बापूसाहेब बसने, डॉक्टर योगेंद्र देवकर, डॉक्टर संजय राजूत, डॉक्टर अनिकेत भोंग, डॉक्टर सुशील गळगटे व डॉक्टर संतोष बोधके यांनी विविध आजारांची तपासणी करून मार्गदर्शन केले। मोफत औषध वितरणासाठी सुनील जाधव, मुकुंद माळी, रोहित शेरकर व विनोद सुराणा यांचे सहकार्य लाभले। तसेच महाप्रसादासाठी विविध दात्यांनी योगदान दिले असून वारकरी व भाविकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। दरम्यान आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर व फार्मासिस्ट यांचा महंत रामगिरी महाराज यांनी सत्कार केला। शिबिराचं नियोजन आहे, तर हे नियोजन तुम्ही कसं करता आणि इथून पुढे तुम्ही कसं चालू ठेवणार, याच्यात काही चेंजेस करणार आहे का आणि याच्यात तुम्हाला काय आजमावायला, काय अनुभवायला आलं हे थोडक्यात सांगा। आम्ही या शिबिराचं नियोजन साधारणतः 2 वर्षापासून करत आलो आहे आणि इथून पुढेही आम्ही अविरत ही सेवा आम्ही जोपर्यंत हयात आहोत तोपर्यंत ही सेवा आम्ही पार पाडत राहू। आणि दिवसेंदिवस जे आता मागच्या वर्षी आम्हाला थोडे काही अनुभव आले, काही कमी पडलं, मेडिसिन कमी पडलं, तर कोणाला गुडघ्याचे क्रीम कमी पडले, ह्यावेळेस आम्ही काहीच कमी पडू दिलं नाही। सर्व प्रकारचे मेडिसिन आम्ही पुरेपूर पुरतील तसेच आम्ही याच्यानंतर जे हे होणार आहे आपलं सप्ताह होणार आहे, सप्ताहासाठी पण आम्ही पुढचं नियोजन लावलेलं आहे। सरलाबेट ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व माऊलींच्या चरणी माझा असा प्रेम नमस्कार। दरवर्षीप्रमाणे आपण या दिंडीमध्ये आरोग्य शिबिर आयोजित करत असतो। श्री सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने, श्री सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने व सद्गुरू रामगिरी महाराज मठाधिपती सरलाबेट यांच्या प्रेरणेने हे आरोग्य शिबिर आत्ताच संपन्न झाले आहे। इथे जवळजवळ 2 ते 2.5 हजार भाविकांनी या शिबिराचा लाभ घेतला। खरं तर या पायी दिंडीमध्ये सहभागी झालेल्या माऊलींना कोणतेही आजार उद्भवतील असं मला वाटत नाही, कारण साक्षात पांडुरंग त्यांची काळजी घेण्यासाठी सज्ज असतो। तरी या भाविकांची सेवा करण्याचा अद्भुत लाभ आम्हाला भेटला, हेच आम्ही आमचं भाग्य समजतो। तसेच या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांचा प्रवास सुखकर हो, त्यांना चांगले आरोग्य लाभो, हेच मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो।